भरमसाठ पैसे केस वाढवण्यासाठी किंवा केसातील कोंडा जाण्यासाठी, केस स्ट्रेट करण्यासाठी घालवतात. तर हे सगळं मी न करता माझ्या केसांचं आरोग्य मी कसे सांभाळते, त्याचबरोबर आज मला केसांना लावायची आहे मेहंदी. तर ती मेहंदी कोणती आहे आणि त्यामध्ये काय काय वापरते मी, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर उद्या आहे भोगी, तर सणाच्या आधीची पूर्वतयारी मी कशी करते, फ्रेश भाज्या आणलेल्या आहेत, त्या भाज्या निवडायच्या आहेत, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. नमस्कार, मी शिवाली, स्वागत आहे तुमचं आपल्या मी गृहिणी या चॅनलवर. चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता मी पहिल्यांदा मेहंदी भिजत घातलेली आहे आदल्या दिवशी. तर त्यात बघा अर्धी वाटी पाणी तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 लवंगा घातल्या. त्यानंतर 1.5 चमचा चहा पावडर, 1 चमचा कॉफी घातली आणि ते पाणी उकळून थोडं निम्मं केलं. आणि मग आता ही हिनाची नुपूर मेहंदी घेतलेली आहे. जितकी आपली केसांची लेंथ आहे, जितकी मेहंदी तुम्हाला लागणार आहे तेवढी मेहंदी तुम्ही भिजत घालायची. तर ही माझी लोखंडाची कढई आहे. तुमच्याकडे जर लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही दुसरी कोणत्याही भांड्यामध्ये मेहंदी भिजवू शकता. तर चहा आणि कॉफीचं पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल पाणी घातलं आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. ते घालून सगळी मेहंदी मिक्स करायची. आणि आता 1 चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत, त्या भिजत घातल्या. हे सगळं मी आदल्या दिवशी केलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी बघा आता मेथ्या भिजलेल्या आहेत, तर मेथ्या मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता घातलेला आहे. याच्याने कोणताही साईड इफेक्ट होत नाही, तर केसांसाठी फायदाच होतो. केस वाढण्यासाठी, त्याचबरोबर केसातील कोंडा निघून जाण्यासाठी या वस्तूंचा फायदाच होतो. तर आता हे बघा पेस्ट करून घेतलेली आहे चांगली. आणि मग याच्यामध्ये मला घालायचं आहे शिकेकाई पावडर आणि आवळा पावडर. तर 2-2 चमचे होईल इतकी मी आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर या मेहंदीमध्ये घातलेली आहे. आणि आता पाणी न घालता ते सगळं मी त्या मेहंदीमध्ये मिक्स केलेलं आहे. मेहंदी जास्त पातळ करायची नाही, नाहीतर मग आपण जर डोक्यावर लावली तर ती सगळी गळायला लागते. जोपर्यंत आपण मेहंदी डोक्यावरची धुत नाही तोपर्यंत डोक्यावरून ते सगळं गळायला लागतं मेहंदीचं. त्याच्यामुळे घट्टसरच अशी मेहंदी भिजवायची. आणि जर लागलं पाणी तर थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि मग अशा प्रकारे थोडेसे केस घेऊन त्याला पूर्ण अशी केसांना मेहंदी लावून घ्यायची आणि सगळे एका ठिकाणी केस गुंडाळायचे. तर आता मी ही मेहंदी लावते, पण थोडंसं माझं जरासं वर झालं, ते थोडंसं मागच्या साईडला करायला पाहिजे होतं. जसं आपण आंबाडा घालतो त्या पद्धतीने, पण माझं ते वर झालं. पण आता काय, मी बाहेर जाणार नव्हते आणि हाताला मेहंदी लावायची होती, पण केसांच्या मेहंदीनेच हात रंगले. जर तुमच्याकडे हँडग्लोव्ज असतील तर केसांना मेहंदी लावताना हँडग्लोव्ज वापरत जा. आता मला ह्या सगळ्या भाज्या निवडायच्या आहेत, पण म्हणजे मेथी निवडायची आहे, पावटा निवडायचा आहे, त्याचबरोबर लसूण, कांद्याची पात व्यवस्थित करून ठेवायची आहे सगळी. तर हे सगळं निवडायचं आहे. म्हटलं पहिला चहा घेऊया, म्हणून चहा केला. संध्याकाळी 5 वाजता चहा पिल्याशिवाय पुढचं कामच सुचत नाही आणि त्यात एवढ्या भाज्या नीट करायच्या होत्या, मग सुरुवात चहा पिल्याशिवाय तर होणारच नव्हती. तर एकदम फ्रेश भाज्या आलेल्या होत्या. गाजर, टोमॅटो, कांद्याची पात, मेथी, कोथिंबीर, इतका छान वास येत होता भाज्यांचा. कच्च्याच खाव्याशा काय असं वाटत होतं. वांगी पण खूप छान आलेली होती, पण थोडी महाग होती भाजी सगळी. संक्रांतीला सगळ्या भाज्या महागच असतात. आणि कांदेसुद्धा खूप मोठे मोठे आणि छान होते. सगळ्याच भाज्या चांगल्या होत्या. आणि आता मला ह्यातलं सगळं लसूण सोलायचं आहे, त्याचबरोबर मेथी. आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये वेगळ्या पद्धतीने भोगीला भाज्या वगैरे करतात, चटण्या करतात. इथे मी पुण्यात राहते, झाली 10-12 वर्ष झाली, पण मी याच पद्धतीने आमच्या माहेरच्या पद्धतीनेच करते. तर वेगवेगळ्या चटण्या कराव्या लागतात, त्याचबरोबर सगळ्या भाज्या वेगवेगळ्या निवडून वेगवेगळ्या भाज्या कराव्या लागतात. तर हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. पण भाज्या निवडत असताना मला निधीलासुद्धा आणायला जायला लागलं, कारण मिस्टरांचं अचानक मीटिंग ठरली, त्याच्यामुळे त्यांनी मला जायला सांगितले. आणि ही मेहंदी मी डोक्यावर लावलेली होती आणि ते चुकून असं पुढं झालेलं मेहंदीचं, त्याच्यामुळे मला अजिबात जायला होत नव्हतं. पण पर्याय नव्हता, त्याच्यामुळे मी पटकन ड्रेस घातला आणि स्कार्फ बांधून मी आता चालली आहे तशीच. कसं दिसते होते वरती बघतो.
जसं आपण आंबाडा घालतो त्या ठिकाणी जे मेहंदी लावलेला रोल असतो तो यावा याच्याकडे लक्ष द्यायचं. असं माझं पहिल्यांदाच हे झालं, कारण आणि मी पण बाहेर जायचं नाही, आपल्याला भाज्या निवडायच्या आहेत घरातच बसून, मी लक्ष दिलं नाही आणि तसंच ठेवलं. तर बाहेर गेल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्या माझ्या डोक्याकडंच, कारण कॅमेऱ्यामध्ये जरी दिसत नसलं तरी ते इतकं असं उंच आलेलं होतं वरती डोक्यावर. आणि शाळेत गेल्यानंतर पण शाळेतल्या मुलींचं लक्ष सगळं माझ्या डोक्याकडंच होतं आणि मुली पण हसत होत्या. मग शाळेतून आता निधीला घेऊन मी घरी आले. त्याच्यानंतर परत चहा वगैरे झालेला होता. म्हटलं पट ह्या भाज्या एकदा निवडून इथला पसारा काढून रिकामी होऊया. त्यामुळं मेथी निवडली, पावटा निवडला, कोथिंबीर निवडून ठेवली, लसूण सोलली आणि कांदे वगैरे भरलं. फक्त कांद्याची पात जी होती ती नीट करून ठेवायची होती मला, पण म्हटलं सकाळी करू. आणि सगळं आता मी भरून ठेवणार आहे, कारण मेहंदीसुद्धा लावून डोक्याला खूप वेळ झाला आणि मला केस धुवायचे होते. इतर सणांचं असं काही वाटत नाही, पण संक्रांतीला ह्या सगळ्या भाज्या नीट करायच्या असतात, घराची साफसफाई करायची असते, कारण हळदी कुंकूसुद्धा करायचं असतं. त्याचबरोबर स्वतःसुद्धा नटून तयार व्हायचं असतं, मुलांचं आवरायचं असतं, शाळासुद्धा असतात, भरपूर घाई गडबड असते. त्याच्यामुळे आदल्या दिवशी जर सगळी अशी भाज्यांची निवडानिवड करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी इतकी गडबड होणार नाही, पटपट सगळं आवरेल. संक्रांतीला तुम्हाला जर झटपट मेकअप करायचा असेल अगदी कमी साहित्यामध्ये, तर तो कसा करावा याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर चॅनलवर एकदा जाऊन बघा आणि तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. माझे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा, त्यामुळे माझ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आपल्याला सगळ्या भाज्या मी आता फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्या खराब होणार नाहीत. आणि हे सगळं मी आता झाडू वगैरे मारून सगळा कचरा काढलेला आहे. तर आता माझे केस धुवून झालेले आहेत. शॅम्पू वगैरे वापरलेला नाही आहे, कोमट पाण्याने केस धुवायचे आणि स्ट्रेट आणि सिल्की केस झालेले आहेत. नॅचरल कलर येतो. जर केस पांढरे झाले असतील तरच केस लाल होतो, नाहीतर मग असाच कलर येतो केसांना आणि उन्हात केसांचा कलर दिसतो. आता घरात लाईटला असा दिसतोय कलर. मऊ सिल्की शायनी केस झालेले आहेत. जर तुमचे केस राठ किंवा वाकडे तिकडे झालेले असतील तर अशा प्रकारे मी जसं मेहंदी भिजवलेली आहे त्या पद्धतीने मेहंदी भिजवून तुम्ही लावू शकता केसांना. केसांची चमक टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी कोमट तेलाने केसांना मसाज केला पाहिजे आणि आठवड्यातून 2 वेळा केस चांगले धुतले पाहिजेत आणि उन्हामध्ये वाळवले पाहिजेत. त्यामुळे केसांची वाढ होण्यास खरोखरच मदत होते आणि केसांची चमकसुद्धा राहते. त्याचबरोबर इतरही मी केसांना लावण्यासाठी मेहंदी कशी भिजवावी किंवा कशी मेहंदी लावावी यावरसुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत. केसांना कोणते घरगुती जे पॅक आहेत ते लावायचे ते सुद्धा केलेले आहेत. ते सुद्धा एकदा चॅनलवर जा माझ्या आणि व्हिडिओज बघा, त्यामुळे भरपूर तुम्हाला केसांसाठी चांगलीच माहिती मिळणार आहे. मेहंदी भिजवताना मी आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर वापरली होती, तर ती सुद्धा घाला. त्यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होतो आणि केस जर वाढत नसतील तर केस वाढण्यास मदत होते. केसांना तेल लावायचं आणि मग परत केस धुताना केसांना तुम्ही जो शॅम्पू वापरता त्या शॅम्पू वापरून केस धुवायचे. तर मी जशी मेहंदी भिजवून दाखवलेली आहे त्या पद्धतीने मेहंदी तुम्ही भिजवा आणि अशा पद्धतीने लावा. केस तुमचे खूपच सुंदर होतील. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. चला तर परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.